तर आज विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये मोठा ओबीसींचा मोर्चा निघालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नागपुरात ओबीसींचा मोर्चा, मराठा आरक्षणाबाबतच्या जीआर रद्द करण्याची मागणी, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, लक्ष्मण हाके तसंच प्रकाश शेंडगेंसह मोर्चात अनेक ओबीसी नेते सहभागी। ओबीसींना बरबाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार। नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा यल्गा। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही, आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावरती जरांगेंची टीका। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, विजय वडेट्टीवारांचा इशारा। तर योग्य मार्ग काढला जाईल, ओबीसींच्या मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही, जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार, लक्ष्मण हाके आक्रमक। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम, ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार ओबीसी महायल्गार मेळावा। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही देणार निमंत्रण। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी होणार बीडमध्ये मेळावा। तर आज एक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचं असल्यानं निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान। शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून मंत्री बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, मंत्री बाबासाहेब पाटलांकडून सारवासारवा। बाबासाहेब पाटील शेतकऱ्यांचा मुलगा आहे का? तुम्हाला एवढी गुर्मी कुठून येते? ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची मंत्री बाबासाहेब पाटलांवर टीका। शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावरून निशाणा। बाबासाहेब पाटलांचं विधान चुकीचं, अजित पवारांचं सर्वांवर लक्ष, अजितदादा लक्ष घालतील, छगन भुजबळांचं विधान। आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, मग शेतकऱ्यांना 50 ते 100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत, संजय राऊतांची खोचक टीका। सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नये, नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीस दखल घेतील, बाबासाहेब पाटलांच्या शेतकऱ्यांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।